नमस्कार मंडळी. सचिन तेंडुलकर अगदी लहान असताना क्रिकेट शिकण्यासाठी आईचे घर सोडून काकूकडे जाऊन राहिला. रमाकांत आचरेकर हे त्याचे गुरु. ते शिवाजी पार्कवर या मुलांची प्रॅक्टिस करून घेत असत. हे मैदान काकूच्या घरापासून जवळ होते, म्हणून तो तिथे राहत होता. लहानपणापासूनच तो छान क्रिकेट खेळत होता. पण हिरा असला तरी त्याच्यावर पैलू पाडावेच लागतात. हे पैलू पाडण्याचे काम रमाकांत आचरेकरांनी केले आणि सचिन उत्तम क्रिकेटियर झाला. माणसाने आपले हित साधून घेतले पाहिजे. त्यासाठी मेहनत तर लागतेच, पण घरापासून दूर राहावे लागले तरी चालेल. आपले लक्ष साधता आले पाहिजे, जसे सचिनने साधले. मनाच्या 43व्या श्लोकात समर्थ काय सांगतात पहा. मना सज्जना एक जीवी धरावे, जनी आपुले हित तुवा करावे. रघुनायका वीण बोलो नको हो, सदा मानसी तो निजध्यास राहू. मना सज्जना एक जीवी धरावे, जनी आपुले हित तुवा करावे. कोणाला गाणं आवडतं तर कोणाला खेळ, कोणाला अभ्यासात रुची असते तर कोणाला अवकाशात. प्रत्येकाचे ध्येय वेगळे, पण ज्याला ज्यात रुची आहे, गती आहे, ते त्याने मेहनतीने साध्य करावे. जसे लता दीदींनी गाणे साध्य केले, तर सचिनने क्रिकेट. कल्पना चावलाने अवकाशात झेप घेतली, तर देवव्रत महेश रेखेने संस्कृतमधील यजुर्वेदातील दंडक्रम पारायण केवळ 50 दिवसात पूर्ण करण्याचा विक्रम केला, अवघ्या 19व्या वर्षी. मीराबाईंना श्रीकृष्णाचा ध्यास लागला होता, तर तुकारामांना विठ्ठलाचा. माणसाने आपले हित साधले पाहिजे. खेळ असो, गाणे असो वा परमार्थ साधना, आपली प्रापंचिक लौकिक कर्तव्ये पार पाडताना सर्व लक्ष हित साधण्याकडे असावे. समर्थांच्या मते हित हे परमार्थ साधने साकार होते, परमेश्वराच्या प्राप्तीत साध्य होते. रघुनायका वीण बोलो नको हो, सदा मानसी तो निजध्यास राहू. समर्थांच्या काळात गुलामगिरीचं जोखड लोकांच्या खांद्यावर होतं. पारतंत्र्यातली पराधीनता होती. आज देवळातल्या मूर्ती भंगतायत, उद्या शेतातलं पीक कापून नेलं जातंय, मग आया बहिणी भ्रष्ट केल्या जातात. 10 वर्षांच्या समर्थांना या गोष्टींचा खेद वाटू लागला, चिंता वाटायला लागली. चिंता करतो विश्वाची म्हणणाऱ्या समर्थांच्या मुखी सदैव रामनाम असायचे. अध्यात्म मार्गाच्या बरोबरीने पुरुषार्थ घडविणारा, भक्कम समाजाची अपेक्षा मनी बाळगणारा हा संत. त्यांच्याच काळात मोगल आणि आदिलशाहीच्या तावडीतून निसटून मराठी सिंहासन उभे राहण्याची प्रक्रिया घडत होती. प्रत्येक माणूस पारखून व्यायामाने बलदंड करून स्वराज्यासाठी सैनिक पुरवण्याचं नेक काम समर्थांनी केलं. प्रतापगड भोवतीचा सारा परिसर रामदासी मठांनी वेढलेला होता. इथून हेरयंत्रणा राबवित असावेत समर्थ. खटासी खट आणि स्वार्थनिरपेक्ष प्रजापालन या नव्या विचारांचे होते समर्थ आणि शिवरायही. म्हणून घडले महाराष्ट्रात स्वराज्य. पण या धामधुमीत सर्वसामान्यांना रघुनायका वीण काही बोलू नको, मनी रघुनाथ हाच एक ध्यास राहो, ही शिकवण समर्थ देत होते. रामनाम नित्याच्या प्रभावाने भारलेला होता महाराष्ट्र, महाराष्ट्रीय माणूस आणि राजा सुद्धा. हे राष्ट्र व्हावे ही श्रींची इच्छा आहे, असं म्हणणाऱ्या शिवरायांना समर्थ गुरुस्थानी होते. आणि समर्थांना ध्यास होता तो रघुरायाचा आणि सशक्त महाराष्ट्राचा. बोला जय जय रामकृष्ण हरी.